सोशल मीडियावर आपल्या साध्या आणि हसऱ्या चेहऱ्याने लाखो चाहत्यांच्या मनात भुरळ घालणारी, पतीसोबत मजेशीर आणि कौटुंबिक रील्स बनवून अल्पावधीत घराघरात पोहोचलेली 25 वर्षीय लोकप्रिय रील स्टार रोहिणी पराध्ये आता आपल्यात नाही. रोहिणीने उचललेल्या एका टोकाच्या पावलाने संपूर्ण सोलापूर जिल्हाच नव्हे तर सोशल मीडिया जगताला मोठा धक्का बसलाय. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे. मंगळवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास तिच्या मालकीच्या असलेल्या प्रसिद्ध हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाकघरात रोहिणीने लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली. जेव्हा हा प्रकार उघडकीस आला, त्यानंतर पतीने लगेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ मंगळवेढा ग्राम रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. रोहिणी आणि निलेश यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला. लग्नानंतर काही काळ ते पुण्यात राहत होते आणि तिथेच त्यांनी सोशल मीडियावर रील्स बनवण्यास सुरुवात केली. त्यांच्या साध्या ग्रामीण घरगुती धाटणीच्या रील्सना नेटिझन्सनी भरभरून प्रेम दिले. त्यांनी ब्रह्मपुरी येथे हॉटेल ग्रामपंचायत नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेलमधील रोजच्या खेळीमेळीच्या वातावरणातील रील्सनी त्यांना लोकप्रियता आणखीच वाढवून दिली. व्यवसायही जोमात सुरू झाला. पण मग अवघ्या 25 वर्षाच्या प्रसिद्धीच्या शिखरावर असताना, हॉटेल व्यवसायात यश मिळत असताना रोहिणीने असं का केलं? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. प्राथमिक माहितीनुसार एका हॉटेलनंतर त्यांनी मंगळवेढा तालुक्यात आणखी 2 नवीन शाखा सुरू केल्या होत्या. या नवीन शाखांचे व्यवस्थापन करताना आर्थिक अडचणी आणि ताणतणाव वाढल्याने बोलले जात आहे. या आर्थिक गणितावरून कौटुंबिक कारणावरून पती-पत्नीत वाद होत असे आणि याच वादातून, मानसिक तणावातून रोहिणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पती निलेश पराध्ये यांनी पोलिसात माहिती दिली असून मंगळवेढा पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रोहिणीने आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट सोडली नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. ग्लॅमर आणि सोशल मीडियाच्या पडद्यामागे नक्की दडलंय काय? हे या घटनेनं पुन्हा एकदा समोर आणलंय. या प्रकरणाची चौकशी अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा तिसरी बाजू.